नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पाठ, कंबरदुखी आणि संयुक्त उपचार पद्धती. इंडिया ऑस्ट्रेलिया क्रिकेट सिरीज असो किंवा कोणतीही इंटरेस्टिंग क्रिकेट मॅच, कामावर जर जायचं नसेल तर नंबर 1 बहाणा म्हणजे कंबरदुखी. गमतीचा भाग वगळला तर ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस 2010च्या अहवालानुसार 80% जनतेला कधी ना कधीतरी कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास झालेलाच असतो आणि म्हणूनच ह्याच्याकडे अतिशय गांभीर्याने लक्षपूर्वक उपचार केले पाहिजेत. आधुनिक उपचार पद्धतीमध्ये पेन किलर शिवाय विशेष काही ठोस उपचार ह्यासाठी नसतात आणि म्हणूनच अनेक चिकित्सा पद्धतींचा उत्तम संगम असलेली संयुक्त उपचार पद्धती ही पाठ आणि कंबरदुखीने त्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरते. ह्या विषयावर आजचा आपला कार्यक्रम आहे आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील अर्थात संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, योग, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय सद्भावना अवॉर्ड आणि इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे त्यापैकी काही. एप्रिल 2017 मध्ये लंडन येथे झालेल्या नुकत्याच वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये की नोट स्पीकर म्हणून त्यांना बोलवण्यात आलं होतं. संयुक्त उपचार पद्धती वैद्यक शास्त्राचं भविष्य असा त्यावेळचा विषय होता. दर्शक हो, पाठ व कंबरदुखी आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न मी नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी निगडीत असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि त्याची अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान 3 विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षिसं सुद्धा देतो. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमामध्ये पाठ आणि कंबरदुखीमध्ये नेमके आम्ही कोणकोणत्या व्याधींवर विशेष चर्चा करणार आहोत ते आता आपण थोडक्यात पाहून घेऊया. पाठ आणि कंबरदुखीमध्ये विशेष करून आपण स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलायसिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, स्टेनोसिस आणि इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स ह्या विषयांवर, ह्या व्याधींवर आपण विशेष करून चर्चा करणार आहोत. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण एक फारच कॉमन आणि अतिशय म्हणजे सगळ्यांनाच भेडसावणारी अशी एक समस्या घेऊन आलेलो आहोत. अतिशय महत्त्वाची समस्या यासाठी आहे कारण ॲलोपॅथीमध्ये ह्याला पेन किलर शिवाय काहीही उपचार नसतो. तर काय सांगाल याविषयी? अगं, तू मगाशी म्हणालीस ना की सगळ्यात नोकरीवर न जाण्याचं एखादं कारण म्हटलीस तर पाठ आणि कंबरदुखी हे खूप कॉमन झालेलं आहे. आणि दिवसेंदिवस काय झालंय, प्रवास आपण इतक्या प्रमाणामध्ये प्रवास करतो. शहरामध्ये सुद्धा जवळजवळ ॲव्हरेज प्रत्येक मुंबईकर दिवसातून 2-3 तास प्रवास करतो आणि त्यात मोटरसायकलवर प्रवास करण्याचं प्रमाण जास्त आहे, बसने प्रवास करण्याचं प्रमाण भरपूर आहे आणि आपल्याकडे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अगदी पावसाळ्यात तर अतिशयच वाईट परिस्थिती असते. त्यामुळे अशासारख्या प्रवासामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पाठ आणि कंबरदुखी वाढायला लागली आणि खास करून ज्यांना म्हणजे सतत प्रवास करणं हेच त्यांचं काम असतंच, त्यांच्यासाठी तर पाठदुखी खूपच कॉमन आहे. पण एक आश्चर्य की बैठं काम करणारे लोक सतत बसून बसून सुद्धा पाठदुखी निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा इतका कॉमन विषय आहे की असं वाटेल की खेड्यातले लोक तरी सुटलेत का? नाही,
कारण खेड्यात सतत बायकांना वजनं उचलायला लागतात, लांब लांब जाऊन, आता पाणी, उन्हाळ्यात पाणी आणायला त्यांना हंडे डोक्यावर ठेवून किंवा कमरेवर हंडा ठेवून जावं लागत असेल, तर त्यांची तर कंबरदुखी आणि पाठदुखी किती फार जास्त प्रमाणात त्यांना, किंवा गवताचे भारे डोक्यावर घेऊन जावं लागत असेल, तर त्यांना पण कंबरदुखी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तू म्हणाली की 80% जनतेला पाठ कंबरदुखी असतेच, पण काही वेळा ती गंभीर स्वरूप धारण करू शकते. जसं आपण जे काही विकारांबद्दल आज बोलणार आहोत, त्या विकारांमध्ये जसं तू म्हणालीस की फक्त वेदनाशामक गोळ्याच आपण घेऊ शकतो, तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण किती काळ घेणार? कारण त्या वेदनाशामक गोळ्या जर सतत घेत राहिले तर किडनी फेल्युअरचं, म्हणजे किडनी खराब होईल किंवा आतमध्ये अल्सर होण्याची शक्यता असते, अशा बरेच दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे योग्य अशी ही संयुक्त उपचार पद्धती वेळेवर करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्याबद्दल आपण तो विषय आज आपण घेतलेला आहे. बरोबर. सर, आपल्याला एक पहिला प्रश्न आलेला आहे. कमल प्रश्न विचारतायत रायगडवरून. नमस्कार, बोला. विचारा. नमस्कार. हां नमस्कार सर. हां मला 40 वर्षापूर्वी मेनिंजायटिस झाला होता. मला चालता येत नाही. बर. चालता येत नाही. हां तर आता बसून बसून माझी कंबर दुखते. बर तर बर. बसून बसून माझी कंबर दुखते. तर मी काय करू? चालता येत नाहीये, बरोबर आहे, पण बाकी पाठीचे आणि हालचाल वगैरे होते ना? हालचाल वगैरे होते. बर मी कोबड्याच्या साहाय्याने मी चालते. बर बर. ठीक आहे, चालते, ठीक पण आहे, ठीक. सध्या वयानुसार माझी कंबर दुखते. बरोबर आहे, ओके. ठीक आहे, हरकत. हे खास करून आपल्याला पाहावं लागेल की जे मणक्यांच्या आजूबाजूचे जे स्नायू असतात ते काही कारणामुळे सतत बसून जखडले जातात. जसं मी सांगितलं की बैठे काम करणाऱ्या लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाठदुखी होण्याची शक्यता असते. तर त्यांच्या मसल स्पॅझम जो आहे तो जाण्यासाठी आपण काही ट्रीटमेंट्स त्यांना देऊ शकतो. सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे किंवा पिंडस्वेद नावाची ट्रीटमेंट आहे की याच्यामुळे आजूबाजूच्या स्नायू जे आहेत त्यांचा जो स्पॅझम आहे तो कमी होऊ शकतो, त्यांची शक्ती वाढू शकते. बरोबर काही फिजिओथेरपीचे काही एक्सरसाइजेस आपण त्यांना देऊ शकतो. तर हे कॉम्बिनेशन जर त्यांनी ट्रीटमेंट केली तर मला असं वाटतं त्यांची पाठदुखी पूर्ण बरी व्हायला काहीच जास्त वेळ लागणार नाही. असं जेव्हा आपण म्हणतो पाठ आणि कंबरदुखी, तेव्हा आपण मुख्यतः तिकडचे जे स्नायू आहेत आणि तिकडची जी वर्टिब्रे आहेत म्हणजे हाडं आहेत त्यांच्याविषयीच बोलत असतो ना? हो, अगदी अगदी. आपण थोडंसं त्यांची रचना पाहू शकतो की दिसतात कसे. तर हा जो पाठीचा मणका आहे तो साधारण असा दिसतो. मागून पाहिला, पुढून पाहिला तर तो एका बाजूने असा दिसतो. जर एका बाजूने पाहिला तर तो डबल एस शेप्ड आहे आणि जर मागून पाहिला तर आपल्याला म्हणजे हे तिन्ही व्ह्यूज हे इथे दाखवलेले. त्याच्यामध्ये बघ, स्नायू 400 असतात, स्नायू बंध जवळजवळ 1000, एकूण मणके 33 असतात. त्यापैकी चल मणके 24 आहेत, अचल मणके 9 आहेत. म्हणजे चल मणके याचा अर्थ की ज्यांची हालचाल होऊ शकते. आता नेमकं कण्याचं महत्व काय की तो शरीराचा भार सहन करतो, शरीर पुढे मागे वाकवणं हा त्याचा एक काम आहे, डोक्याला आधार देत शरीराची हालचाल करतो आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मेंदूचं शेपूट, ज्याला आपण मज्जारज्जू म्हणतो, जे मागून खालपर्यंत येतं आणि संपूर्ण शरीरामध्ये नर्व्स सप्लाय करतं किंवा जो विद्युत प्रवाह असतो तो सगळीकडे जातो त्यांच्यामुळे, ज्या नसांमुळे. तर तो मज्जारज्जू त्याचं संरक्षण करणं हे एक पाठीच्या कण्याचं फार महत्वाचं कारण आहे. असं आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. यवतमाळवरून वैभव प्रश्न विचारतायत. नमस्कार. हा मॅडम, नमस्कार. हां हॅलो. हां, बोला बोला. हा सर, नमस्कार. मी वैभव एंडे बोलतो यवतमाळवरनं. हां सर, गेल्या 2 वर्षापासून माझ्या कमरेचा त्रास मला असा आहे की माझं डिजनरेशन डॉक्टरांनी सांगितलं L5 आणि L6 मध्ये. बर. तर त्याचं थोडं म्हणजे त्रास असा होतच राहतो. मी पेन किलर वगैरे सगळ्या घेतल्या होत्या, त्यानंतर आता सर्व बंद केलेलं आहे. बर. तर मग मला असं विचारायचं होतं की नॅचरोपॅथी मध्ये असं कोणता इलाज
करता येईल की जेणेकरून मला त्याचा फायदा होईल आणि मला अँटीबायोटिक्स नाही घ्यायचं नाहीये आता. नाही, हा ठीक आहे, समजला तुमचा प्रश्न, ठीक आहे. समजला. मग आता L5S1 हा, म्हणायचं एल्फा असेल एस त्यांना. वन म्हणायचंय, कारण लंबार 5च व्हर्टिब्रे असतात, त्याच्यानंतर सेक्रल व्हर्टिब्रे चालू होतात. म्हणजे L5S1 मध्ये डिजनरेशन झालेलं तसं त्यांना म्हणायचं आहे, की ज्याच्यामुळे त्यांना कंबरदुखी लागलेली आहे. त्यांचा आपण जर नीट पाहिला एक्सरे, तर आपल्याला कळेल की किती प्रमाणात डिजनरेशन झालेलं आहे. बरोबर. तर त्याला आपण स्पॉन्डिलोसिस असं आपण म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण कटिबस्ती नावाची एक ट्रीटमेंट आहे, त्याचा त्यांना अंतर्गत बस्ती, कटिबस्ती ह्याची ट्रीटमेंट त्यांना जर दिली तर बऱ्याच प्रमाणात डिजनरेशन कमी व्हायला लागतं आणि पुढे ते डिजनरेशन होत नाही. ओके. त्याचप्रमाणे काही गुग्गुळ कल्प आहेत, त्यांचं जर सेवन केलं तर त्याचा साईड इफेक्ट्स होत नाहीत, पण डिजनरेशन पुढे होत नाही. बरोबर. त्याचबरोबर काही योगातले व्यायाम आहेत, जर ते व्यायाम जे आजूबाजूचे स्नायू जे ते स्ट्रेंथन करतात किंवा स्ट्रॉंग करतात, त्यांचं जर मार्गदर्शन त्यांनी घेतलं, जसं भुजंगासन आहे, शलभासन आहे, धनुरासन आहे, पवनमुक्तासन आहे, तर ही आसनं जर त्यांनी केली नियमितपणे तर ही त्यांची पाठदुखी कायमची जायला मदत होईल. निश्चितच सर. आणि आपण जेव्हा म्हणतो की पाठदुखी किंवा आपण कण्याविषयी जेव्हा बोलतो तेव्हा आपला जो कणा असतो की आपली जी मज्जारज्जू असते ती आपल्या मेंदूपासून सगळीकडे संवेदना नेऊन वाहण्याचं फार महत्वाचं काम करत असते. तर ह्याविषयी अजून काही सांगू शकता का तुम्ही, हा, पाठीच्या कण्याच्या महत्वाविषयी? हा, तर हे जे आहे थोडासा मणक्याची रचना आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये दिसेल की मणक्याची एक मणका दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये तो अस्थि किंवा त्याची बॉडी दाखवलेली आहे आणि मागे त्याचं टोक दाखवलं आहे, दोन्ही बाजूला त्याचे प्रोसेसेस आहे. तर मध्ये जे दिसतोय मधला भाग त्याला आपण मज्जारज्जू म्हणतो. तो मणक्यामधील जो मज्जारज्जूचा भाग आहे तो निळा जो त्याचं कव्हरिंग आहे आणि बाजूला त्या नसा दाखवल्या, त्या पिवळा रंगाच्या त्या नसा ज्या दाखवल्या, तर हा भाग फार महत्वाचा आहे, कारण ह्याचं संरक्षण हे मणके करत असतात. तर काही कारणामुळे मणक्याचा कुठचाही रोग झाला तरी देखील या नसांना इजा पोहोचू शकते आणि नसांना इजा झाली की बऱ्याच लक्षणं निर्माण होतात, जसं हातापायाला मुंगे येणं, ठणकणे वगैरे वगैरे, हातपाय आपलं पाय ठणकणे, कंबर ठणकणे, पाठीमध्ये दुखणं वगैरे बऱ्याच, किंवा नमनेस येणं, असे बरेचसे लक्षणं ह्या मज्जारज्जूला जर इजा झाली तर होऊ शकतं. त्यामुळे हे महत्व फार आहे त्याचं. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. वसिष्ठ प्रश्न विचारतायत यवतमाळवरून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, बोला. सर, माझ्याकडं शेती आहे सर. मी शेतीमध्ये लावून काम करतो, त्याच्यामुळे माझी कंबर लई दुखते सर. हा, कसलं काम करता आपण? वाकून काम शेतात करतात. पाणी देणे आणि तूर कापणे. बर बर हो बर, सर, ठीक. त्याच्यामुळे माझ्या कंबराचा वाकून काम केल्याने लई त्रास होते सर. बर, ठीक, ठेवून द्या. तर त्यांना खूप त्रास असेल तर आपण एक्सरे काढून आपण समजून घेऊया की त्यांना काय एक्झॅक्टली झालंय. की त्रास जर जास्त असेल बरोबर. तर एक्सरे काढून आपल्याला कळेल की डिजनरेशन वगैरे झालेलं आहे की नाही झालं, कुठे झीज झाली आहे, स्पॉन्डिलायटिस झालाय. त्याच्यात आपल्याला कळलं नाही तर आपण MRI काढून पण पाहू शकतो की आपल्याला त्यांना म्हणजे काय एक्झॅक्टली कुठली व्याधी जडलेली आहे. तर त्याच्यानंतर ते निदान झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट, जसं मगाशी मी म्हणालो की अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती, ॲक्युपंक्चर ह्या ट्रीटमेंटनी त्यांची पाठदुखी तर जाईलच, पण जर व्याधी नसेल आणि नुसतेच मसल स्पॅझम असेल तर मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे काही व्यायाम प्रकार आहेत योगामध्ये सांगितलेले, ते जर त्यांनी नियमित केले आणि सतत वाकून काम करण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने त्यांनी पाठ टेकवून थोडासा आराम केला आणि ब्रेक घेऊन काम केलं तर तेवढ्या प्रमाणात त्यांना त्रास होणार नाही. आणि किंवा ब्रेकमध्ये त्यांनी थोडे एक्सरसाइजेस केले तर त्यांना तो स्पॅझम त्यांना तेवढं जाणवणार नाही. बरोबर. निश्चितच. म्हणजे थोडंसं ब्रेक घेऊनच आपण काम करणं म्हणजे त्या पाठीच्या कण्याला म्हणजे पाठीच्या मणक्यांना सुद्धा आराम देण्यासारखं आहे. इथेच आपण सुद्धा एक छोटासा ब्रेक घेऊया. आम्ही पण थोडासा आराम करतो. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
याशिवाय आपण नेहमीच अनेक वेळेला आपल्याला डॉक्टर कॅल्शियमच्या गोळ्या लिहून देत असतात, पण आपण विचारायला नेहमी विसरतो किंवा डॉक्टर आपल्याला सांगायला विसरतात की ते कधी खायच्या असतात. तर जनरली आपण कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम सायट्रेट ह्या प्रकारच्या गोळ्या जर दिलेल्या असतील तर त्या जेवणानंतर खाणं हे नक्कीच सोयीस्कर असतं, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवूया. सर, आपण जेव्हा अनेक वेळेला असे गमतीदार प्रसंग असतात की चालतोय माणूस आणि केळीच्या सालीवरनं घसरला आणि धमकन पडतो कमरेवर आणि मग कंबरदुखी सुरू होते. हा गमतीचा भाग जरी वगळला तरी अनेक वेळेला इंजुरीज होतात, ह्या कंबरदुखी होते. तर ह्याविषयी काही आपण मार्गदर्शन करू शकता का? तुला सांगतो, हे खूप कॉमन आहे. म्हणजे पडणं आणि पडल्या आपण पार्श्वभागावरच जनरली आपटतो आणि पटकन उठून चालू लागतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला काय नाही झालं, तेवढ्यापुरतं दुखलं, नंतर नॉर्मल होतो आपण. पण आश्चर्य वाटेल तुला की 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, कधी कधी 10 वर्षांनी सुद्धा त्याच्यामुळे, ती इंजुरी झाल्यामुळे सुद्धा कंबरदुखी आणि पाठदुखी सुरू होऊ शकते. कारण तो जो आघात झालेला असतो पाठीच्या कण्यावर, त्याच्यामुळे डिजनरेशन किंवा खराब होण्याची प्रक्रिया असते ती लवकर व्हायला लागते आणि लवकर झाल्यामुळे त्यांना हा कंबरदुखीचा किंवा पाठदुखीचा त्रास झाला. एक स्त्री रुग्ण आठवते मला, 51 वर्ष वयाची होती आणि 25 वर्षापूर्वी कमरेला मार लागला होता आणि नंतर सतत डावा पाय, डावा खुबा, कंबरदुखी असायची, वेदनेमुळे झोप यायची नाही, पोट साफ व्हायचं नाही, रजोनिवृत्तीची होत होती तिला त्यावेळी आणि मासिक पाळी पण अनियमित झाली होती. ते ह्याच्यामुळे अतिशय वैतागली होती. एक्सरे पाहिले तेव्हा L2, L3, L4 म्हणजे कमरेचा 2 ते 5व्या मणक्यामधली जागा खराब झाली होती. म्हणजे मध्ये जे डिस्क असते, ती डिस्क ज्याला आपण गादी म्हणतो, ती खराब झाली होती आणि खराब झाल्यामुळे मग खूपच त्रास झाला होता. मग आपण तिला काय ट्रीटमेंट दिली? आता कॅल्शियम बद्दल बोललीस तू, तर आपण कॅल्शियम तर दिलंच तिला. आयुर्वेदात काही औषधी असतात, गुगुळ कल्पांसारख्या, त्या औषधी दिल्या. त्याच्यानंतर पंचकर्मातलं अंतर्गत बस्ती म्हणजे योग बस्ती, म्हणजे दशमूळ बस्ती वगैरे वगैरे, कटी बस्ती, फिजिओथेरपी, योग आणि आहारामधला काही फरक, अशा गोष्टी केल्यानंतर 3 महिन्यामध्ये पूर्णपणे 100% बरी, शांत झोप लागायला लागली. आता अर्धा 1-2 तास चालू पण शकतात, मुंग्या येणे पूर्ण बंद झालं आणि आता नियमित कामात त्यांना कुठलाही अडथळा येत नाही. म्हणजे एक व्यवस्थित जर होलिस्टिक आपण अप्रोच घेतला, संयुक्त उपचार अप्रोच घेतला, तर निश्चितच वेदनाशामक औषधांपासून आपण पूर्णतः मुक्त होऊ शकतो आणि तरीही आपण आपलं जीवन अतिशय चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकतो, कुठचेही औषधं न घेता. तर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, प्रशांत प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. हॅलो, विचार. हा सर, माझ्या वडिलांना आहे ना पाठदुखी, कंबरदुखी आणि गुडघे दुखीचा खूप त्रास होतो. बर, वय काय त्यांचं? 55-60 वर्ष. बर, कधी मार वगैरे लागला होता किंवा काय? मार असं कामात लागला असेल, काय माहिती नाही. बर बर, एक्सरे किंवा MRI काय काढलंय का? नाहीये सर, काय एक्सरे वगैरे नाही काढलेलं आहे. बर, ठीक आहे, मग ठेवून द्या. अनेकांचा हा प्रश्न असतो ना. तर आता 60 वय आहे, डिजनरेशन तुला सांगितलं की साधारण 25व्या वर्षीपर्यंत सगळी वाढ होत असते, वाढ पूर्ण होते, पण त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली डिजनरेशन सुरू पण होतं, कारण आपण सतत वापर करतो ना त्याचा. तर 60व्या वर्षीपर्यंत बऱ्याच अंशी डिजनरेशन झालेलं असतं, म्हणजे स्पॉन्डिलोसिस किंवा स्पॉन्डिलायटिस हा झालेला असतो, मणक्यांची झीज झालेली असते. तर ही जी झीज झालेली आहे, जे डिजनरेशन मी तुला इथे ह्या ह्याच्यात दाखवलेलं आहे, की जी मणक्या, त्याच्यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखी मोठ्या प्रमाणात जडते ह्या वयामध्ये. आपण एक्सरे काढल्यानंतर आपल्याला त्यांचं निदान होऊ शकतं की किती प्रमाणात डिजनरेशन झालंय. एक्सरे मध्ये जर नाही कळलं तर आपण MRI काढू शकतो, त्यामध्ये आपल्याला कळू शकतं की ज्या आतमधल्या गाद्या असतात मणक्यांमधल्या, त्या कुठे सरकल्यात का किंवा मणक्यांवरून मणके सरकलेत का वगैरे वगैरे. तर त्या निदान झाल्यानंतर आपण त्यांची ट्रीटमेंट सुरू करू आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे संयुक्त उपचार जर त्यांनी 2 ते 3 महिने घेतले तर त्यांची पाठदुखी, कंबरदुखी पूर्ण जाईल असा मला विश्वास वाटतो. सर, जेव्हा तुम्ही म्हणाल की स्पॉन्डिलोसिस किंवा स्पॉन्डिलायटिस, नेमक्या या संज्ञा काय आहेत?
स्पॉन्डिलोसिस म्हणजे जसे मगाचपासून प्रश्न येतात की कंबरदुखी आहे पण निदान झालेलं नाही, तर सुरुवात जेव्हा होते की जो आकार असतो आपला डबल एस तो जर काही कारणामुळे बिघडला, की लॉर्डोसिस ज्याला म्हणतात की आतमध्ये गेलं, जसं खास करून ना तुला प्रेग्नंट बायकांमध्ये दिसतं की मणके जे कमरेचे मणके असतात ते थोडेसे आत गेल्यासारखे असतात आणि पोट बाहेर आलेलं असतं. ज्या पुरुषांचं पोट खूप जास्त पुढे आलेलं असतं त्यांना सुद्धा लॉर्डोसिस होऊ शकतो. आणि लॉर्डोसिस ही स्पॉन्डिलोसिस अशी आपण त्यांना म्हणू शकतो त्याला. तर त्याच्यामुळे आजूबाजूच्या मसल्सवर ताण येतो, शिरांवर ताण येतो आणि पाठदुखी कंबरदुखी जडू शकते. तर ती आपण स्पॉन्डिलोसिस बद्दल आपण आता बोललो. स्पॉन्डिलाइट आणि त्याच्यामध्ये कंबर जखडणं किंवा कमरेमध्ये बसलं जास्त वेळ तर वेदना येणं अशा बरीच लक्षणं दिसू शकतात. असा आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. अमोल प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो हा बोला. नमस्कार. सर, माझी मम्मी आहे. हा त्यांचा आम्ही MRI केला होता नाशिकला. बर तर त्यांना डॉक्टरने सांगितलं होतं की तुमच्या मणक्यामधली गादी सरकलेली. बर बर कितव्या मणक्यामधली? 3 गाद्या सरकलेल्या आहेत. तर त्यांनी दुर्बीनद्वारे ते औषध उपचार केले होते मम्मीसाठी. बर बोला ना. मग तरी आता पण बरं मम्मीला म्हणावं असं म्हणजे फरक पडलेला नाहीये आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे का तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल टाक्याचं. बर ठीक आहे, तुम्ही ठेवून द्या. आणि त्रास हा तर साधारण आपण त्याबद्दल बोलणारच होतो. तर स्लिप डिस्क म्हणजे ज्यांनी सांगितलं की 3-4 ठिकाणी गाद्या सरकल्या, पण नेमकं काय झालेलं आहे. तर ही जी आकृती आहे ती दाखवतं की मणक्यांमधील चकतीचं किंवा डिस्कचं स्खलन होणं म्हणजे नेमकं काय झालं. तर मणका जसा हे दाखवलेलं आहे की जी बॉडी आहे, व्हर्टिबल बॉडी आहे, 2 बॉडीजच्या मध्ये ती चकती आहे आणि ती चकती समजा काही कारणांमुळे सरकली. म्हणजे आता ह्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की ते स्खलन झाल्यानंतर ती बाजूच्या ज्या नसा असतात त्या नसांवर दाब देते आणि दाब दिल्यामुळे त्या लाल झालेल्या ते तिथे दिसतंय आपल्याला त्या नसांवर दाब पडल्यामुळे. आणि हे टिपिकल त्यांचं 3 ठिकाणी त्यांना झालेलं आहे असं ते म्हणतात की L2, L3, L3, L4 आणि L4, F5 अशा 3 ठिकाणी त्यांनी गादी सरकलेली आहे. आणि त्यांची इंजेक्शन्स किंवा जसं सांगितलं मग अशी की तू फार कमी पर्याय उपलब्ध असतात. पण असं असतं की त्यांना लॅमिनेक्टॉमी नावाची सर्जरी त्यांनी सुचवलेली असणार. तर त्याच्यामध्ये नेमकं काय करतात, तर ही सरकलेली डिश आहे ही सरळ कापून टाकतात. पण नेमकं होतं काय की आता हे 3 ठिकाणी झाले, 3 ठिकाणी तर कापणं एक तर धोकादायक आहे खूप. आजूबाजूच्या नसांना त्यांना धक्का लागू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, समजा एकाच ठिकाणी ती सरकलेली असेल तर माझा असा अनुभव आहे की 2 वर्षांनी पेशंट परत येतात, दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी सरकलेली असते. म्हणजे ऑपरेशन करून सुद्धा फायदा होतोच असं नाही. म्हणजे कधी कधी थोड्या दिवसांसाठी फायदा होतो आणि त्याच्यानंतर मात्र खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आणि एकामागोमाग एक ऑपरेशन्स करावी लागतात. म्हणजे 2 वर्षांनी दुसरं ऑपरेशन, 5-10 वर्षांनी अजून दुसरं ऑपरेशन आणि मग शेवटी गादीवर झोपण्याची पाळी येते. म्हणजे हे कधी कधी खूप धोकादायक असू शकतं. त्यामुळे आत्यंतिक जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत मी सर्जरीचा सल्ला देत नाही आणि 99% आपण सर्जरी टाळू शकतो, लॅमिनेक्टॉमी सर्जरी. तर त्यांना सांगायची ती हीच आनंदाची बातमी आहे की तुमची सर्जरी आपण टाळू शकू. आणि 3 ठिकाणी गादी सरकल्यामुळे सर्जरी करणं धोकादायक आहे किंवा त्याचा फायदा होईल असं मला वाटत नाही. पृष्ठबस्ती नावाची एक ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये पाठीचा कणा कव्हर करून त्याच्यामध्ये कणकेचं खळं तयार करून आतमध्ये औषधी तेले सोडली जातात, त्याचा हळूवार मसाज केला जातो. तर त्या ट्रीटमेंटमुळे त्रास कमी होईल. दुसरं गोष्ट, काही लक्षणं असतात
ह्याची ती लक्षणं जर काही असतील तर ती लक्षणं कमी करण्यासाठी किंवा दुखणं कमी करण्यासाठी ॲक्युपंक्चरचा वापर खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. मग ॲक्युपंक्चर पृष्ठबस्ती आणि अंतर्गत बस्ती आणि काही औषधं ह्याचं कॉम्बिनेशन जर केलं तर एक साधारण 3 महिन्यामध्ये त्या खूप चांगली त्यांना रिकव्हरी होईल. मग त्याच्या पुढे त्यांनी काही काळजी घेण्याची गरज आहे. ते म्हणजे पटकन वाकायचं नाही, वजन उचलायची नाही, लांबचा प्रवास ट्रेनने करायचा. कारण हा काही झालं तरी मेकॅनिकल प्रॉब्लेम आणि मेकॅनिकल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला तुमचं काळजी कायमच घ्यावी लागते. जर आपण काळजी घेतली तर आपल्याला ते पुनरुद्भव होत नाही दुखण्याचा. मग दुखणं कायमचं बरं झाल्यासारखंच मग होऊन जातं. निश्चित सर. आणि मग अशी आपण स्पॉन्डिलोसिस याविषयी बोलत होतो, तर त्याविषयी अजून काय सांगू शकता? स्पॉन्डिलोसिस बद्दल आपण बोललोच, तर त्याच्यामध्ये काहीही लक्षणं बद्दल बोललो. तर स्पॉन्डिलोसिस ही जी हा जो हा प्रॉब्लेम आहे हा कधी कधी फार गंभीर नसतो. मग अशा वेळी आपण काही एक्सरसाइजेस केले नियमितपणे तर स्पॉन्डिलोसिस मुळे होणारी पाठदुखी किंवा कंबरदुखी कमी होऊ शकते. तर योगासनामध्ये बरेचसे एक्सरसाइजेस आहेत की ज्याच्यामुळे आजूबाजूचे मसल्स आहेत त्याचं स्ट्रेंथनिंग होतं, त्याचं स्ट्रेचिंग होतं, लिगामेंट्स. ते स्ट्रेचिंग जर झालं तर त्यांना स्पॉन्डिलोसिस पासून मुक्तता मिळू शकते. भारताने योगासनांद्वारे फार मोठं योगदान जगाला दिलेलं आहे आणि ह्या योगाचा अतिशय सुंदर समावेश असा संयुक्त उपचार पद्धतीमध्ये सुद्धा केलेला आहे. पाठ आणि कंबरदुखी याविषयी आणि त्याच्या उपचारांविषयी अशीच आपण चर्चा चालू ठेवणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता एक वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची आणि कॅल्शियमच्या गोळ्यांविषयी आपण मगाशीच मागच्या ब्रेक नंतर माहिती घेतलेली. कॅल्शियमच्या गोळ्या ह्या जरी जेवणानंतर घ्यायच्या असल्या तरीही ताकदीच्या गोळ्या म्हणजे मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या किंवा इतर औषधांच्या बरोबर न घेता वेगळ्या वेळेला कॅल्शियमच्या जर गोळ्या घेतल्या तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो. सर, आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी स्पॉन्डिलोसिस ह्याविषयी बोललो. स्पायनल इंजुरी म्हणजे स्लिप डिस्क झालेली असेल किंवा स्पायनल इंजुरी झाली आहे, कंबरदुखी पडलेली आहे म्हणालीस ना, तर मला एक केस आठवली माझी. त्या केस बद्दल आपण थोडंसं बोलूया. म्हणजे सक्सेसफुल केसेस कधी कधी मला आता जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा मला आठवतात. आपल्याकडे रेकॉर्ड आहे त्याचा. एक 44 वर्षे वयाचे गृहस्थ होते. त्यांना डाव्या पायात वेदना, 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसलं तर असह्य वेदना, पायात मुंग्या व जडपणा होता. मग त्यांचं जेव्हा MRI तपासणी केली तेव्हा आपल्याला दिसलं की मगाच्या सारखीच L2 L3 मध्ये गादी सरकली होती, नाडीवर दाब पडत होता. L3 L4 मध्ये गादी फाटली होती, L4 L5 मध्ये पण गादी सरकली होती आणि आतलं जे पोकळी असते ती कमी झाली होती आणि एकूणच हाडांची झीज झाली होती. तर ह्यांना आपण साधारण 3 महिनेपर्यंत आणि त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला होता. अर्थात ते माझ्याकडे आले होते तेव्हा 3 महिन्यापर्यंत आपण त्यांना आयुर्वेद, पंचकर्म, योग, फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट दिली. काही आधुनिक नाडीपोषक औषधी पण दिल्या, जसं न्यूरोबान आपण देतो, विटॅमिन देतो, तर त्याचा पण आपण वापर केला. तर काही 3 महिन्यातच त्यांच्या 90% वेदना बंद झाल्या, मुंग्या येणं पूर्ण बंद झालं, त्यांना प्राकृत हालचाली करणं आता शक्य होतंय आणि ऑपरेशन पूर्णपणे टळलं. ते फार महत्वाचं, कारण एक अशा रुग्णांना कामावर सुद्धा जाता येत नाही आणि ऑपरेशनची जी भीती असते की त्याच्यानंतर कधी कधी हा त्रास वाढू सुद्धा शकतो किंवा काही फरक सुद्धा पडत नाही, तर हे पूर्णपणे टाळता आलं आपल्याला. तर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. शंकर प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार. बोला. हा, बोला ना. हा, नमस्कार मॅडम, मी शंकर पांचाळ बोलतो. हॅलो. हा, ऐकतोय, बोला. हॅलो. आपला प्रश्न सलग विचारा. हा मॅडम, पाठीत दुखतोय माझ्या, खूप दिवस झालं, डाव्या साईडला. बर. आणि पायामध्ये वेदना होतात का? हो सर, पायामध्ये पण वेदना होतात. बर, ठीक आहे, ठेवून द्या. पायांमध्ये जर वेदना होत असतील तर मगाशी आपण चकतीचं स्खलनबद्दल बोललो, त्याच्यामध्ये एक भाग आहे तो म्हणजे सायटिका. अच्छा. सायटिका म्हणजे काय
त्या शिरेवर सायाटिक नावाची नस आहे, त्या नसेवर जेव्हा दाब पडतो, ह्या चित्रामध्ये मी दाखवलंय, त्या नसेवर दाब ठेवला तो वरपासून खालपर्यंत पायापर्यंत वेदना जातात आणि तीव्र वेदना असतात ह्या. तर ही स्लिप डिस्क हे त्याचं मेन कारण आहे. तर सायाटिकाची वेदना घालवायची असेल तर सर्वात चांगलं ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर जर आपण ह्या रुग्णांवर केलं, त्या चॅनलवर किंवा त्या नसेवरून जर काही बिंदू आहेत, दाबबिंदू आहेत, त्याच्यावर प्रेशर दिलं किंवा त्या खास बिंदूंवर जर आपण ॲक्युपंक्चर केलं तर लगेच आराम पडतो काही लोकांना. आणि अशा लोकांना 15 दिवसातच पूर्णपणे आराम पडलेला मी आपल्या क्लिनिकमध्ये नेहमी पाहतो. तर त्यांनी जरूर हे ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट घ्यावी. त्याचबरोबर काही इतर संयुक्त उपचारांची गरज असेल तर ते देखील देण्यात येतील तुम्हाला आणि लवकरच तुम्हाला बरं वाटेल आणि मुक्ती मिळेल या रोगापासून असं सांगतो. सर, आपण जेव्हा स्पॉन्डिलोसिस विषयी बोललो, आपण स्लिप डिस्क विषयी बोललो, तसंच स्पॉन्डिलायटिस हा सुद्धा एक मणक्यांचा विकार आहे, याविषयी काय सांगा? स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय हे या चित्रामध्ये मी दाखवलेलं आहे. एक किंवा अनेक मणक्यांना आलेली सूज असं आपण बोलूया. तर सामान्य मणका आहे आणि ते बाजूला खराब झालेले मणके ते दाखवतात, त्याला आपण स्पॉन्डिलायटिस असं म्हणू शकतो. आता कारण काय, तर मणक्याचे स्नायू जर ताठर झाले तर कमरेचा मणका पुढच्या बाजूला सरकतो, बाक येतो. चुकीच्या प्रकारे जर माणूस बसत असेल, व्यायाम करत नसेल, पाठीला पोक काढून सोफ्यावर रेलून बसत असेल, मान पुढल्या बाजूला झुकलेली असणं, म्हणजे पोश्चर बरोबर नसेल, बिछाण्यात झोपताना एकापेक्षा अधिक उशांचा वापर जर केला तरी देखील मणक्याच्या सतत पुढून झुकून काम केलं, जसं मगाशी एका रुग्णाने सांगितलं, झोपताना एकाच कुशीवर झोपलं तरी त्रास होऊ शकतो. खुर्च्यांची रचना बरोबर नसेल, म्हणजे बसल्या तर व्यवस्थित खुर्च्या नसतील तरी देखील स्पॉन्डिलायटिस होऊ शकतो. तर ही सगळी कारणं प्रथम टाळावी स्पॉन्डिलायटिस. आणि स्पॉन्डिलायटिस एकदा झाला की जी लक्षणं असतील त्यानुसार पृष्ठबस्ती किंवा कट्टीबस्ती, ॲक्युपंक्चर, अंतर्गत बस्ती अशा प्रकारे ट्रीटमेंट घ्यावी. आणि काही खास प्रकारचे व्यायाम प्रकार जे मी सांगितले योगातले, तर त्याचा वापर तज्ज्ञांच्या साहाय्याने करावा. नाहीतर मग कधी कधी काय होतं, जास्त प्रमाणात जर स्पॉन्डिलायटिस झालेला असेल आणि आपण चुकीचे व्यायाम प्रकार केले तर तो अजूनच वाढतो. अच्छा. हां, तर तो वाढू नये ह्या दृष्टीने तज्ज्ञ माणसाकडनं व्यायाम प्रकार. त्यामुळे आमच्या क्लिनिकमध्ये नेहमी फिजिओथेरपिस्ट असतातच, ते व्यायाम प्रकार सांगतात आणि त्यांना योगाचं ज्ञान पण चांगलं असतं. त्यामुळे ते दोन्ही प्रकारे आधुनिक आणि योग अशा प्रकारचे व्यायाम प्रकार सांगतात. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आहे, यशवंत प्रश्न विचारतायत सांगलीवरून. हा, विचारा प्रश्न. हॅलो डॉक्टर, नमस्कार. हा, नमस्कार. माझ्या पाठीत दुखतंय आणि उजव्या हातातनं मुंगे येत आहेत. उजव्या हातातनं की पायातनं? उजव्या हातातनं. बरं, पाठीमध्ये दुखतं आणि उजव्या हातातनं मुंग्या येतात. बरं, पाठीमध्ये नेमकं कुठे दुखतं, कमरेत की मधोमध? नाही, वरून दुसऱ्या तिसऱ्या मणक्याला. अच्छा. बरं बरं, ठीक आहे. म्हणजे मानेत दुखतं मानेच्या का? दुखी. हा, मानेपासून खाली. हा, बरं, ठीक. त्याचा MRI केलेला आहे. बरं, MRI मध्ये काय सांगितलं? MRI मध्ये ते मणक्यात शिर दबले असं सांगितलंय. बरं बरं, मानेच्या मणक्याचे? हा, मानेच्या मणक्यात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मणक्यात शिर दबल्या. बरं बरं, ठीक ठीक आहे, समजलं. धन्यवाद. आपण मला वाटतं मागच्या कार्यक्रमामध्ये आपण हा विषय घेतला होता की मानेच्या मणक्यांचे विकार. जसं आज आपण पाठीच्या आणि कमरेच्या मणक्यांचे विकार घेतोय, तर त्यामध्ये पाहिलं होतं आपण की जशी स्लिप डिस्क कमरेत होते, लंबार स्लिप डिस्क ही सगळ्यात कॉमन आहे, तशीच मानेमध्ये सुद्धा मणक्यात जी गादी असते ती सरकून बाजूच्या नसेवर दाब देऊ शकते. मग जसं त्यांनी सांगितलं की हातामध्ये मुंग्या येतात, जसं कमरेमध्ये जर स्लिप डिस्क झाली तर पायामध्ये मुंग्या येतील. त्याचप्रमाणे कारण ते कनेक्शन तसं आहे, हातामध्ये त्या नसा जातात. तर आपण त्यांना ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर ही ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि जशी इथे कटिबस्ती देतो तसं मन्याबस्ती आणि नस्य अशी ट्रीटमेंट देऊ शकतो.
मन्याबस्ती, नस्य, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर ही ट्रीटमेंट आणि काही खास प्रकारचे मानेचे एक्सरसाइजेस जसं ब्रह्ममुद्रा आहे किंवा गोमुखासन आहे, पर्वतासन आहे, हे एक्सरसाइजेस आसनं आपण करू शकतो की ज्यामुळे त्रास कमी होईल. पुन्हा त्यांनी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. मोठी उशी घेऊ नये, वजनं उचलू नयेत, लांबचा प्रवास करू नये आणि गरज पडली तर कॉलरही वापरावे. तर हे सर्व त्यांनी जर केलं, ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर मग ते ह्याच्यातून मुक्त होतील. सर, जेव्हा आपण स्पॉन्डिलायटिस ह्याविषयी बोलला, तुम्ही लक्षणं सांगितली, त्याची उपचार काय असू शकतात आणि आपण बोललो की स्पॉन्डिलायटिस जेव्हा होतो तेव्हा आपण उपचार म्हणून पृष्ठबस्ती किंवा कटिबस्ती जर लोकली झालेला असेल तर ही ट्रीटमेंट करू शकतो. काही अंतर्गत बस्ती, योग बस्ती सारख्या बस्ती करू शकतो. त्याच्यामुळे डिजनरेशन होणं कमी व्हायला लागतं. ह्याचबरोबर सर, ह्याचबरोबर अजून एक व्याधी आपल्याला बघायला मिळतो की स्पॉन्डिलोलिस्थेसिस. अनेक वेळेला काय होतं की रिपोर्ट्स रुग्णासमोर असतात, पण ह्या ज्या संज्ञा आहेत त्या न कळल्यामुळे आपल्याला नेमकं काय झालेलं आहे हे त्या रुग्णाला कळत नसतं. तर हे स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे काय आहे? स्पॉन्डिलोलिस्थेसिस, आता स्पॉन्डिल, मग आपण हा शब्द सारखा वापरतोय. स्पॉन्डिलो म्हणजे मणक्याशी संबंधित. अच्छा, बरोबर. काहीही मणक्याशी जे संबंधित विकार आहेत त्याबद्दल आपण त्यावेळी हा स्पॉन्डिल हे शब्द येणार. अच्छा, कळलं की नाही. स्पॉन्डिलस म्हणजे ग्रीक भाषेत मणका. अच्छा. त्यामुळे स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे काय, जसं स्पॉन्डिलोसिस म्हणजे मणक्याची एक रचनेमध्ये झालेला बदल, स्पॉन्डिलायटिस म्हणजे मणक्याला आलेली सूज, मग स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे काय की मणक्यावरून मणका सरकणे. तर आता हे समोर एक एक्सरे पण दाखवलाय आणि एक MRI पण आहे. तर एक जे आकृती आहे त्याच्यामध्ये दाखवलंय की कमरेचा जो मणका आहे L4, L5 वरून सरकलेला आहे वरती, आणि तेच आपल्याला एका आपल्या MRI मध्ये पण दिसतंय की मणका सरकलेला आहे, म्हणजे खालच्या मणक्यावरून वरती सरकलेला. तर त्याची लक्षणं खूप त्रासदायक असतात. म्हणजे सर्वात महत्वाचं लक्षण ह्याचं आहे म्हणजे पायात मुंग्या येणं, नमणे होणं, अक्षरशः कधी कधी पॅरालिसिस झालाय की काय असं वाटतं रुग्णाला. आणि सर्वात कॉमन लक्षण जर एवढं गंभीर नसेल तर सर्वात कॉमन लक्षण म्हणजे 10 मिनिटं चाललं की संपूर्ण हातपाय बधीर होतात, कंबर एकदम जखडून जाते आणि पुढे पाऊल टाकता येत नाही. त्याला स्पायनल क्लॉडिकेशन असं म्हणतो. मग काय होतं की एक 10 मिनिटं परत बसलं की पुन्हा 10 मिनिटं चालता येतं आणि परत हातपाय जखडून जातात. म्हणजे टिपिकल, म्हणजे चालल्यानंतर तो मणका सरकून मेकॅनिकल प्रॉब्लेम असल्यामुळे मज्जावर दाब देतो, आजूबाजूच्या नसांवर दाब देतो, त्यामुळे ते चालता येत नाही. आणि आराम केला का तो सुटते नस जरा वेळ सुटते का परत त्यांना थोडं चालता येतं. तर त्याला स्पॉन्डिलोलिस्थेसिसचं हे सगळ्यात कॉमन लक्षण आहे. किंवा मग डायरेक्ट मग पॅरालिसिसच होतो, पॅराप्लेजिया होऊ शकतो. म्हणजे इतका तो गंभीर, अतिशय गंभीर असा हा आजार आहे. आपल्याला प्रश्न आलेला आहे. अमित प्रश्न विचारतायत पालघरवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. डॉक्टर. हा, ऍक्च्युली माझ्या वडिलांना फास्टा ॲलिपॅथी डॉक्टरांचा उपचार झालेला आहे. ऍक्च्युली त्यांचा मणका जो आहे त्या मणक्यामध्ये गॅप सांगितलेला आहे आणि चालताना त्यांच्या पायाला मुंग्या येतात. पूर्णपणे पायाला मुंग्या येतात आणि बॅलन्स सुद्धा थोडासा जातो चालताना. आणि शिवाय फिजिओथेरपी पण झाली, 2-3दा फिजिओथेरपीकडे गेलो तरी पण उपचार झालेला नाही. 69 वय आहे त्यांचं डॉक्टर. बरं, MRI काढलाय का? MRI काढलेलं आहे डॉक्टर. मग MRI मध्ये MRI हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये नेली होती त्यांना, तिथे MRI सुद्धा झाला. MRI मध्ये मणक्यामध्ये गॅप दाखवला. बर, ठीक आहे. ठीक आहे, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते थोडक्यात पाहून घेऊया.
हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार 21 एप्रिल 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यात घ्यावे याची काळजी. सहभाग डॉक्टर RS सोनवणे. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 22 एप्रिल 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे यकृत, पोटाचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 23 एप्रिल 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार. सहभाग डॉक्टर प्रदीप पवार. या सर्वांना ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मात्र हा ईमेल तुम्ही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आम्हाला पाठवला तरच आम्ही त्याचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो. नाहीतर नक्कीच तुमच्या प्रश्नाला आम्ही ईमेलद्वारे कार्यक्रम झाल्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आमचं संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. असं विश्रांतीपूर्वी आपल्याला अमित यांचा प्रश्न होता पालघरवरून. त्यांच्या वडिलांविषयी प्रश्न होता. काय मार्गदर्शन कराल? त्यांचं वय 69 आहे. त्यांनी MRI वगैरे काढलाय. ह्या वयामध्ये डिजनरेशन खूप जास्त प्रमाणात झालेलं असतं आणि त्यांनी एक सर्वसाधारण शब्द वापरला, गॅप झाला. म्हणजे गॅप झाला याचा अर्थ डिजनरेशन होऊन मणक्यातले हे खराब झालेले. तर त्याला हे सर्वसाधारण संज्ञा वापरली जाते लोकांकडनं. खूप कॉमनली हा शब्द वापरला जातो. तर ते डिजनरेशन रोखण्यासाठी त्यांना आता बस्तीची गरज आहे आणि बाह्य बस्ती, कटिबस्तीची गरज आहे. वेदना कमी करण्यासाठी त्यांना ॲक्युपंक्चरची गरज आहे. काही आधुनिक नाडी पोषक औषधी त्यांची पण आपण त्यांना आणि मुंग्या कमी होण्यासाठी सुद्धा गाबापेंटिन सारखी काही औषधं आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो. तर हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन जर त्यांनी व्यवस्थित एक 3 महिनेपर्यंत केलं तर त्यांचा आजार नक्कीच त्यांना त्याच्यातनं सर्व लक्षणांपासून मुक्ती मिळेल असा विश्वास वाटतो. सर, स्पॉन्डिलोलायसिस ही सुद्धा एक संज्ञा पाठीच्या मणक्यांच्या विकारात असते. नेमकी काय आहे? स्पॉन्डिलोलायसिस म्हणजे मणका चक्क पिचणे. म्हणजे पिचणे हा शब्द परफेक्ट आहे त्याच्यासाठी. म्हणजे मणका जो दिसत असतो किंवा त्याचा समजा असा त्याचा एवढा त्याचा आकार असेल तर त्याचा अर्धा झाला समजा चपट होऊन, तर आपण तो म्हणतो की तो पिचला. तो पिचलेला जो मणका आहे त्याला आपण साधारण हे पॉट स्पाईन म्हणजे TB मध्ये टिपिकल मणके पिचतात. किंवा एखाद्या माणसाने पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली तर एखाद्या मणका इंजुरीमुळे मणका पिचतो. आता हे कसं झालं की रोग झाला त्याच्यामुळे तो मणका विरघळून गेला आणि मग तो पिचला, तर त्याला आपण स्पॉन्डिलोलायसिस असं म्हणतो. तर स्पॉन्डिलोलायसिस एकदा झाल्यानंतर त्या मणक्यासाठी तो परत काय रिजनरेट होत नाही. तो हील होण्यासाठीच आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते किंवा जी काही लक्षणं निर्माण झाली त्या लक्षणांवरच आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. जर लक्षणांवर व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर त्याचा त्रास कमी होऊ शकतो. तर खास करून पिचण्यावर आपल्याला तेवढंच आपण करू शकतो. सर, अनेक वेळेला आपण बघतो की म्हणजे व्यवसायानिमित्त आपल्याला तासन तास खुर्चीवर बसायला लागतं, कम्प्युटरचं काम आहे आणि मग अशा प्रकारे हे जे लोक असतात त्यांना पण अनेक वेळेला कंबरदुखीचा त्रास होतो. तर हे कशामुळे होऊ शकतं? हे पोस्चरल बॅकएक कशामुळे होऊ शकतं? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते बरोबर बसत नाही. पोस्चर जर बरोबर नसेल, पुन्हा अर्गोनॉमिक्स नावाची एक ब्रांच आहे. तर अर्गोनॉमिक्स मध्ये कसं असतं की खुर्ची जी आहे ती खुर्ची एकदम परफेक्ट असायला पाहिजे. जर खुर्ची बरोबर नसेल तर आणि आपण बरोबर बसलेलं नसलो आणि लंबर सपोर्ट आपल्याला मिळाला नाही तर पॉस्चरल बॅकएक होऊ शकतो. तर हे टिपिकल दाखवलेलं आहे की चुकीचं कसं बसलेले आहेत आणि बरोबर कशी ही स्त्री बसलेली आहे. बरोबर बसल्यावर ताटच्या ताट जर बसलं, बाक जर नसेल पुढे किंवा मागे असं डबल दोन्ही बाजूला बाक जर नसेल आणि स्ट्रेट सरळ आपला जर हे ठेवला पाठीचा कणा तर आपल्याला खूप छान म्हणजे रिझल्ट्स मिळतात आणि मग ही पाठदुखी कमी होऊ शकते. सर, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक जो व्याधी आहे, अनेक वेळेला ह्याच्यावर उपचार करणं सुद्धा अतिशय त्रासदायक किंवा अतिशय दुर्धर आपण असं म्हणू शकतो. अशी काही तुमच्याकडे केस तुम्हाला आठवते का तुम्ही ट्रीट केलेली?
अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा असा विचित्र विकार आहे, त्याला आम्ही मराठीमध्ये नाव ठेवलंय की कण्याचा, पाठीच्या कण्याचा आमवात म्हणून. अच्छा. म्हणजे काय होतं नेमकं की रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न झाला की त्याच्यामुळे आपल्या जो पाठीचा कणा आहे त्याच्यामध्ये जी गादी आहे ती गादी आपलं स्वतःचं शरीरच खातं. मग ती गादी आपोआपच डिस्ट्रॉय व्हायला लागते, खराब व्हायला लागते. आणि मग काही दिवसांनी आपल्याला मान इथे नाही हलवता येत, इथे हलवता येत नाही, पाठ मागे वळून पाहता येत नाही आणि असह्य वेदना होतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि बॅम्बू स्पाईन शेवटी होऊ शकतो, म्हणजे अक्षरशः बांबू सारखा हलताच येत नाही अशी परिस्थिती आहे. पुढे पुढे तर धनुराकृती होऊन माणूस बेडरिडन होऊ शकतो, इतका तो भयंकर रोग आहे. तर माझ्याकडे एक 36 वर्ष वयाचा पुरुष आला होता. मला एक आठवतं की माझ्याकडे एक डॉक्टरच आले होता अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस घेऊन. त्याला 7-8 वर्षापासून पाठीत वेदना होता, कडकपणा, वक्रता होती आणि अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिसचं निदान झालं होतं. तो जवळजवळ 12 वर्षापासून होता. तर त्याच्यावर निदान कसं केलं जातं, HLA-B27 नावाची परीक्षा केली जाते. ती परीक्षा जर झाली तर ती पॉझिटिव्ह आली तर आपण खात्रीलायक म्हणू शकतो की हा अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस झालाय. आणि खूप वर्ष वेदनाशामक औषधं घेऊन सुद्धा त्याला बरं वाटत नव्हतं. एक्सरे मध्ये बॅम्बू स्पाईन दिसत होता. तर आपण काय काय त्याला ट्रीटमेंट दिली. आपण त्याची वेदनाशामक औषधं लगेच बंद नाही केली, ती चालू ठेवली. त्याबरोबर आयुर्वेद पंचकर्म औषधं चालू केली. योगाची काही आसनं त्याला दाखवली की जी ते करू शकतो. फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरने आपण वेदना हळूहळू कमी केल्या. मग त्या वेदनाशामक औषधांचा डोस हळूहळू कमी करत तो त्या थांबवल्या. आणि साधारण 2 महिने मध्ये 70% त्याच्या कडकपणा आणि वेदना कमी झाल्या आणि वक्रता त्याची कमी झाली जी झाली होती त्याला, आणि पुष्कळच त्याला आराम पडला. तर अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारख्या विकारामध्ये गंभीरपणे घेणं महत्वाचं आहे आणि उगाचच वेदनाशामक गोळ्या घेत राहू नये आणि पटकन संयुक्त उपचार पद्धतीकडे शिफ्ट व्हावं, तर मग त्यांना पूर्ण आराम मिळू शकतो. फक्त थोडा कालावधी जास्त आहे. बरोबर. पण ह्याच्यावर उपचार संयुक्त उपचार पद्धतीमध्ये आहेत. दिनांक 19 मार्च 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं घोषित करण्याची आता वेळ आलेली आहे. भाग्यवान 3 विजेते नावं खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस ज्ञानोबा राऊत परभणी, द्वितीय बक्षीस प्रवीण सावंत सांताक्रूज, तृतीय बक्षीस जायबाय हरिदास अहमदनगर. दिनांक 2 एप्रिल 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते नाव खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस शकुंतला मुकुंद गवळी सोलापूर, द्वितीय बक्षीस सुबोध भाटवडेकर मुंबई विलेपार्ले, तृतीय बक्षीस रंजनी जगन्नाथ आपसंदे नाशिक. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवले आहे पण बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी मेडिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे, कमरेच्या मणक्यांच्या विकारात कोणते पंचकर्म उपयुक्त ठरते? 1 कटिबस्ती, 2 शिरोधारा, 3 जानुबस्ती. साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे दिनांक 18 एप्रिल 2017 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना मेडिकल वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. पुन्हा प्रक्षेपणाची वेळ आहे गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे, निमाती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग पुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hello doctor ddkmumbai@gmail.com.
www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/dd वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सर, पाठ आणि कंबरदुखी हा विषय तसा खूप विस्तृत आहे. अनेक प्रश्न अजूनही माझ्या मनात आहेत. थोडक्यात तुम्ही जर उत्तर द्या, पाठ आणि कंबरदुखी असताना व्यायाम करावा का? हो, तज्ज्ञांच्या साहाय्याने. जुनी पाठ आणि कंबरदुखी असेल तर तपासणी आवश्यक आहे का? हो, तपासणी आवश्यक आहे. एक्सरे किंवा MRI. तळपायाला मुंग्या येणे, पाय बधीर होणे हे जर होत असेल तर हे कमरेतल्या दुखण्याचं लक्षण असू शकतं का? स्लिप डिस्कचं लक्षण असू शकतं. पाठ आणि कंबरदुखीसाठी कंबरपट्टा वापरावा का आणि कधी? स्लिप डिस्क किंवा स्पॉन्डिलोलिस्थेसिस असेल तर वापरावा. सर, निश्चित जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? पाठदुखी जरी कॉमन आहे, कंबरदुखी कॉमन आहे, तरी पण आपल्याला असं वाटतं की ठीक आहे काय होईल बरी, किंवा थोडं पेन किलर घेतलं तर होईल बरी, पण असं नाही. बऱ्याच वेळा खूप गंभीर आजार आतमध्ये असू शकतो. त्यामुळे पाठदुखी जर खूप 15 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला जर पाठदुखी असेल तर लगेचच एक्सरे काढून घ्या, आणि एक्सरे निदान झालं नाही तर MRI काढा, आणि लवकरात लवकर संयुक्त उपचार पद्धती करा आणि त्यातून मुक्तता मिळवा. कंबरदुखी हा सुट्टीचा बहाणा न करता अतिशय गांभीर्याने बघण्याची एक समस्या आहे. अनेक वेळेला कंबरदुखीकडे दुर्लक्ष करून आर्थिकदृष्ट्या कंबरदुखी होण्याची कुटुंबावर वेळ येऊ शकते, आणि त्यामुळेच लवकरात लवकर संयुक्त उपचार पद्धतीचा वापर करून कंबरदुखी आणि पाठदुखीपासून आपण नक्कीच मुक्त होऊ शकतो हा विश्वास आज निर्माण झालेला आहे. या कार्यक्रमाचा तुम्हाला निश्चितच उपयोग झालेला असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि डॉक्टर अनिल पाटील, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.